तुम्ही तेवढी घेत नाही, तुमच्यासाठीच केलं जावं बापू सगळं, तुम्ही ग्रहण करा. तर म्हणतो नाही नाही काही नाही पावलेलं आहे. कारण त्याला माहित आहे, ज्याला माहित नाही ते कशा दम धरतील, त्यांचा सुरूच आहे कार्यक्रम. पण ह्याने सांगितलं मी खात नाही, सासूबाईने सांगितलं सासऱ्याला बोलावलं तुम्ही सांगा एक हात नाही जाऊ बापू, सासऱ्याने सांगितलं बुलेट द्यायची, काय हवं काय, ते म्हणले तुम्ही काहीच देऊ नका, फक्त मला खीर खायला लावू नका. का तो आता त्या सांगितलं बोलायला पण लावू नका, अपमान होईल. पण ऐकत नाही, सांगावं लागलं. मला माहित आहे यात शेंबूड पडलेला आहे म्हणून मी खात नाही. समजला, विषय संपला. माऊलीने गोड म्हटलेला याहीपेक्षा सुंदर दृष्टांत आहे. जै विषय रांधिली रस सोये, जेवणारा ठाऊवा होये, तई तो ताटची सांडूनी जाये जया परी. आता हे बाजूला आणखी एक वचन आहे. स्वमस्तक समारूढम मृत्युम पश्येत जनो यदी, आहारोपी न रोचेत किमुतान्य विभूतया. एखाद्याच्या मस्तकावर मृत्यू बसलेला आहे आणि त्याला सांगितलं चांगलं आरामात जेवण करा, श्रीखंड पासून लाडू गुलाबजाम जिलेबी सगळे पदार्थ वर वाढलेले आहेत तुम्हाला, हे भोजन तुम्ही निवांत करा. फक्त एक लक्षात ठेवा की तुमच्या डोक्यावर एक तलवार बांधलेली आहे आणि ती तलवार एक दोरा आहे नुसता, त्या दोऱ्याला बांधलेली आहे आणि हवा जर आली तर तुटू शकते. बाकी नाही, बाकी काही टेन्शन घेण्यासारखं काहीच नाही. आणि तलवार एवढी तीक्ष्ण आहे की डोक्यावर पडली तर सरळ तुमचे 2 तुकडे होतील, एवढंच आहे. बाकी काही नाही. जेवा तुम्ही आता, काही टेन्शनचं काय नाही, जेवण करा. तर तो जेवेल काय, त्याला भूक लागेल काय, लागलेली भूक त्याची निवृत्त होणार नाही का, त्याला खाऊच शकत नाही. कारण मस्तकावर मृत्यू आहे, त्याला ते खावं वाटत नाही. तसं संसारातले दोष ज्याला दिसतात ना, तो तिकडे आकर्षित होत नाही. साधू द्रव्याकडे नाही, दारेकडे नाही, त्याच्या चित्तामध्ये ते राहत नाही. का नाही, त्याचे कारण त्यातले दोष त्यांना माहिती आहेत, पैशातले दोष त्यांना माहिती आहेत. आपल्याला त्यातली मारकता कळत नाही म्हणून आपण स्वतःला मोठं मानतो. लहानसं लेकरू विस्तवाला हातात घेतं, ते शूरवीर आहे म्हणून घेतं का, नाही का, त्याला त्याची मारकता माहित नाही म्हणून घेते. तसंच आपण संसार जो आहे अंगीकारलेला आहे का, त्याची मारकता आपल्याला माहित नाही. साधूला माहित आहे. काही काहींनी त्याग केला आणि केलेला त्याग मध्येच भंगला, त्याचं कारण जाणून केलं नाही. गीतेमध्ये एक श्लोक आहे 2ऱ्या अध्यायामध्ये, स्थित प्रज्ञाची लक्षणे सांगताना सुंदर श्लोक आहे. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान, आत्मन्येवात्मना तुष्ट स्थित प्रज्ञस्तदोच्यते. असं आहे. स्थित प्रज्ञाची व्याख्या आहे. कोण स्थित प्रज्ञ आहे याच्या विस्तारात मी जाणार नाही, माझी वेळ संपलेली आहे, सीमारेषा ओलांडलेली आहे. पण एवढी व्याख्या सांगतो, मी थांबतो. प्रजहाती असा शब्द त्यांनी वापरलेला आहे. प्रजहाती म्हणजे जहाती शब्दाचा अर्थ आहे सोडणे, पण प्र शब्द लावून त्याला महत्व आहे. प्रजहाती म्हणजे प्रकर्षेण जहाती, जहाती म्हणजे सोडणे आणि प्रकर्षेण जहाती म्हणजे जाणीवपूर्वक सोडणे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. सोडणं म्हणजे त्याग नव्हे, जाणीवपूर्वक सोडण्याला त्याग म्हणायचं. विचार नाही, काही नाही, त्याग केला टिकत नाही तो त्याग. उदाहरण द्यायचं तर एक मोठ्या माणसाचं उदाहरण देतो. भावार्थ रामायण तुम्ही ऐकताय, ऋष्यशृंगाचं चरित्र आपण ऐकतो. ऋष्यशृंगाने त्याग केलेला आहे. ऋष्यशृंगाचा बाप विभांडक ऋषी, मोठा माणूस आहे की नाही, तपस्वी. पण त्या माणसाने आपल्या मुलाला बाई नावाची जातच डोळ्यासमोर येऊ दिली नाही. कारण ते म्हणाले स्त्रीमुळे परमार्थ बुडतो. एकदा का तू त्यांच्या अधीन झाला तर ते निंदा करतात स्त्रीची. द्विजराजमुखी मृगराजकटी, हे तिचं सामर्थ्य आहे. यदि साललना हृदयं गमिता, क्व जप क्व तप क्व समाधी विधी. जप नाही, तप नाही, समाधी नाही, काही नाही. स्त्री पुढे आली आहे सगळं राहतं म्हणून त्याला स्त्री कळूच दिली नाही, स्त्री दिसूच दिली नाही. त्याला माहीतच नाही ऋष्यशृंगाला की जगात स्त्री असते. आणि जेव्हा अप्सरा त्याला फसवायला आल्या तेव्हा अप्सराने त्याला सहज फसवलं. इतकं फसवलं की विसरला विभांडकू बापू, विसरला तपाचा खटाटोपू, विसरला ब्रह्मचर्य कृत संकल्पू, विवेकू मानसी विसरला. इतकं विसरला. का विसरला? ऋष्यशृंग, त्या विभांडकाची ती चूक म्हणावी. का
आपण त्याची चूक काढतोय का? नाही. शास्त्राने दिलेलं आहे, गीतेने ते सांगतोय मी, प्रकर्षेण जाहती. ऋषशृंगाने सगळं सोडलं पण जाणीवपूर्वक सोडलं नाही. स्त्री माहीतच नाही म्हणून फसला. माहीत असतं की ही स्त्री आहे आणि हिच्यापासून वाचायचे साधना करण्यासाठी तर तो वाचला असता. हा तसं तर ज्याला माहित आहे तोही वाचू शकत नाही, ज्याला माहित नाही तोही वाचू शकत नाही. त्याचं कारण त्याची मारकता सांगताना, नारी नदी अथाह जल, जो लोहे से लड़ सकते हैं वे कोमलांगी लता समान मृदुल भुजाओं का बंधन नहीं तोड़ सकते. समंदर में भी तैरने वाले होते हैं तो नदी में डूब जाते. या करता माणूस सोन्याचा मोह सोडेल, सगळ्या गोष्टीचा मोह सोडेल, पण स्त्रीचा मोह टाकणं हे तित्तीर पत्थर चुमत उसको न छोड़े काम, घी शक्कर खावत उसकी जाने राम. म्हणून असं वाक्य लक्षात घ्या, ज्याला संसार सुंदर दिसतो तो पाप करतो आणि ज्याला देव सुंदर वाटतो तो भक्ती करतो. इफ विवेकानंदांचं वचन आहे की इफ माया इज सो ब्युटिफुल थिंक ऑफ द रियालिटी बिहाइंड. तुम्हाला लोट देऊन मला योग्य वाटत नाही. जर माया इतकी सुंदर आहे तर देव किती सुंदर आहे त्याचं वर्णन आहे. गो गोचर जहाँ लगी मन जाई, सो सब माया जाने पाई. गो गोचर जहाँ लगी मन जाई, सो सब माया जाने पाई. मंगल भवन जहाँ लगी जीव जाई किंवा मन जाई, सो सब माया जाणीव भाई. साधूला याची असारता कळते. वैराग्य निर्माण व्हायला 3 कारण: दोष दृष्टी, नंतर जिहासा. एकाला 500ची नोट सापडली, त्याच्यासोबत दुसरा माणूस होता, त्याने सांगितलं 250 तुला, 250 मला. तर मला 1 रुपया देत नाही कारण नोट मला सापडलेली आहे. तर मला बघू तर ते. त्याने पाहण्यासाठी हातात घेतली तर त्याला लक्षात आलं की ही नोट डुप्लिकेट आहे, खोटी आहे, नकली आहे. त्याने सांगितलं अरे नोट नकली आहे. त्याने सांगितलं हो नकली, फेकून दे. म्हणलं फेकून दे का म्हणाला? खोटी आहे हे कळाल्यानंतर, समजलं की नाही, खोटा आहे हे कळालं की त्याचा त्याग कर म्हणावं लागत नाही. जंगलाला आग लागली तर पक्ष्यांना दवंडी थोडी द्यावी लागते. जंगलाला आग लागलेली आहे, सगळ्या पक्ष्यांनी आता घरटं सोडून बाहेर निघा, ते जळून मराल हे सांगण्याची गरज नाही. जंगलाला आग लागली, पक्षी आपोआप निघून जातात. तसंच तापत्रय अग्नीचा लागला ओणवा, कवण रिघे आड, कवण करी सावा धावा, असं आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून जिथं तीव्रता ही लक्षात आली, दोषदृष्टी आली, त्याग होतो आपोआप. दोषदृष्टी, जिहासा आणि किळस आली पाहिजे पुन्हा, तेव्हा त्याग होतो. किळस कशी? बळजबरीने किळस नाही करायची, काय तसं नाही. पण ज्या वस्तुस्थिती समजून घ्या की ज्या गोष्टीला आपण सुंदर म्हणतो ती खरी आहे का? नाही. किळस येईल असं जर बोलायचं झालं विभत्स थोडं तर ते तसं बोलू नये. पण तो रस आहे. एक राजेश्वरानंदांचं पद आहे, त्यात ते बोलले, रक्त मांस हड्डी के ढेर पर मड़ा हुआ है चांद, देख उसी की सुंदरता हो जाती नींद हराम, कि माया तेरी बहुत कठिन है राम, कि माया तेरी बहुत कठिन है राम, कि माया तेरी बहुत कठिन है राम. रक्त मांस हड्डी इनके ढेर पर, ज्याला आम्ही सुंदर म्हणतो त्यात सुंदरता काही नाही. स्त्री सुंदर दिसते, सुंदरता त्यात नाही. पुरुष सुंदर दिसतो, सुंदरता त्यात नाहीये. कशी नाही आहे का? वरून किती गोरा दिसेल म्हणून तर ती फक्त पॅकिंग आहे. आत रक्त मांस आणि हाड एवढंच आहे.
चापेकळी सारखं जरी नाक असलं तरी सर्दी झाल्यावर त्यातून अमृत येत नाही, शेंबूड येत. खरं आहे की नाही? कान फुटले तर आतून काय सुगंधी पदार्थ नाही, पू येणार आहे. समजलं? याला बिभत्स रस म्हणतात. अशी किळस येते शरीराची. किती उत्तम पदार्थ शरीरात टाकले तर रात्रभर शरीराचा असंग पदार्थाला झाला तर सकाळी ते पदार्थ कामाचे नाही. समजलं? याला